तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सोन्या चांदीच्या दरात आज घसरण झालेली आहे। सोन्याच्या भावात 1000 तर चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण झाली आहे। सध्या सोन्याचे भाव हे 1,56,500 रुपये आहे, तर चांदीचे भाव 2,68,000 रुपयांवरती पोहोचले। आणि याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आखाती देशातील संघर्ष आणि पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार ही कायम आहे। आजही सोन्याच्या भावात 1000ची तर चांदीच्या भावात 6000 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचे भाव हे 1,56,500 रुपयांवर तर चांदीचे भाव हे 2,66,000 रुपयांवरती आले आहेत। नेमकी यामागची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरमधील सोन्याचे व्यापारी अभिषेक बाप्ताजी आहेत। सर, काय सांगणार? एकंदरीतच सोन्यामध्ये मोठी चढउतार जी आहे ती सुरू आहे। आज देखील सोन्याचे भाव जे आहेत ते घसरल्याचं पाहायला मिळते, चांदीच्या भावातही मोठी घसरण पाहायला मिळते। काय नेमकं कारण आहेत? नमस्कार। मेजर कारण जे आता मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये झाले, कारण की हे रिटेल सेंटिमेंटचे जोडलेले नाही आहे, हे मोठ्या प्लेयर्सचे किंवा इन्स्टिट्यूशन्स किंवा कंट्रीजच्या हिशोबाने होलसेल दराने हे चेंज होत आहे। आणि सध्या इन्व्हेस्टर डिमांड जी आहे ते घटली आहे मोठ्या होलसेल इन्व्हेस्टर डिमांडची। रिटेल जे चालू आहे ज्यांना घ्यायचं ते घेत आहे, पण जे मोठा होलसेल होतं त्या हिशोबाने हे रेट घसरली आहे। एकीकडे आता अधिक महिना आहे, अधिक महिन्यात मोठ्या प्रमाणात दागिन्यांना असेल ही मागणी वाढलेली असते, पण अशा परिस्थितीत सोन्यामध्ये चढउतार जी आहे यामुळे कुठेतरी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय। रिटेल ग्राहक ही एकदा थांबते, कारण की त्यांना स्टेबिलिटी पाहिजे आणि स्टेबिलिटी येत नाही आतापर्यंत, तर थोडा ते विचार करता की आता घ्यायचं की पुढे घ्यायचं, पण घ्यायचं तर आहे। आणि अधिक मास हिशोबाने जसं आपण विचारलं, यामध्ये रिटेल ग्राहकी छान आहे, लोक येत आहे, लोकांना जे बढून करायचं आहे, एक्सचेंज करून बढून करायचं आहे ते करत आहे। आणि जे मेजर ग्राहकी यामध्ये आहे ते हे आहे आपल्या गिफ्टिंग आर्टिकल्समध्ये, पैंजनमध्ये, पायल, जोडवे, बिछुडी ह्यामध्ये आहे। काय वाटतं पुढील काळात अजून भाव जे आहेत ते वाढण्याची शक्यता आहे? लॉंग टर्ममध्ये असंच होतं, पण शॉर्ट टर्ममध्ये करेक्शन येऊ शकते असा मार्केटमध्ये सेंटिमेंट आहे आता। ह्या भारतीय संस्कृतीबद्दल जर बोलायचं तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण गिफ्टिंगला जास्त प्राधान्य देतो, अधिक महिन्यामध्ये खास करून। तर या केसमध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल तर वाढलेली आहे, पण अधिक मास साजरा करायला ऑफकोर्स आपण यायलाच पाहिजे। तडजोड करावी लागते, थोडीफार तडजोड करावी लागते आणि सणासुदीनुसार ती करणंही गरजेचं आहे। निश्चितच एकंदरीत ज्या पद्धतीने ग्राहकांना देखील ज्या पद्धतीने सोन्या चांदीच्या भावात जी आहे ती चढउतार सुरू आहे, त्यामुळे खरेदी करताना काही प्रमाणात तडजोड देखील केलं जात असल्याचं मत जे आहे ते ग्राहकांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र पुढील काळात अजूनही सोन्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता जी आहे ती सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।